श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. या 3 राशींवर असते श्री गणेशाची कृपा. लाभते विलक्षण बुद्धिमत्ता आणि प्रचंड धनसंपत्ती. हिंदू धर्मात श्री गणेशाला आराध्य दैवत मानले जाते. यामुळेच कोणत्याही पूजा विधीमध्ये सर्वप्रथम श्री गणेशाचे आवाहन केले जाते, त्यांची पूजा केली जाते. तसेच कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीचे नाव घेतले जाते. असे मानले जाते की गणेशाची पूजा केल्याने आयुष्यातली सर्व संकट दूर होतात. म्हणूनच त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. हिंदू धर्मात गुरुवार हा गणपतीला समर्पित मानला जातो. या दिवशी त्यांची विशेष पूजा केली जाते. श्री गणेशाची पूजा केल्याने घरात समृद्धी येते आणि आर्थिक स्थिती चांगली राहते. आपल्या प्रिय राशींवर बाप्पाची नेहमी कृपादृष्टी असते. या राशींच्या आयुष्यातील पीडा, दुःख आणि संकट हरण्यासाठी बाप्पा धावून येतो असं म्हणतात. गणरायाची आपल्या भक्तांवर नेहमीच कृपादृष्टी असते. भक्तांचे दुःख हरण्यासाठी गणराया नेहमीच धावून येतो. पण अशा काही राशी आहेत ज्या बाप्पाला खूप प्रिय आहेत आणि म्हणूनच या राशींवर बाप्पा नेहमीच खुश असतो. या राशींवर बाप्पाचा नेहमीच वारदहस्त असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार 12 राशींपैकी 3 अशा राशी आहेत ज्या गणेशाच्या आवडत्या राशी मानल्या जातात. या 3 राशींवर श्री गणेशाची कृपा सदैव राहते. जाणून घेऊया या 3 राशी कोणत्या आहेत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. मेष राशी. ज्योतिषशास्त्रानुसार मेष रास ही गणपतीची प्रिय मानली जाते. या राशीचे लोक खूप बुद्धिमान आणि धैर्यवान मानले जातात. तसेच हे लोक प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करतात. श्री गणेशाच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना कामात सहज यश उपलब्ध होते. याशिवाय या लोकांमध्ये धैर्य आणि आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात असतो. मेष राशीच्या लोकांनी श्री गणेशाची पूजा केल्यास अधिक फायदा मिळतो. याशिवाय कुठलेही काम सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाचे स्मरण करावे. यामुळे इच्छित फलप्राप्ती होण्यास मदत होते. आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज तुमच्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहील. मोठी रक्कम मिळाल्याने तुम्ही समाधानी असाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. मित्र आणि कुटुंबांसोबत पार्टी आयोजित कराल. भावंडाच्या सहकार्याने तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. मेष राशीच्या लोकांचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे ते शूर, धैर्यवान आणि प्रत्येक कामात निपुण असतात. याशिवाय
भगवान गणेशाची आवडती राशी आहे, ज्यामुळे मेष राशीचे लोक बुद्धिमान असतात. बाप्पाच्या कृपेनं त्यांना भरपूर यश मिळतं. मेष राशीच्या लोकांसाठी गणपतीचे हे दिवस फार खास असणार आहेत. भगवान गणेशाला या राशीचे लोक फार प्रिय आहेत. बाप्पा या राशीची सर्व कार्य अगदी निर्विघ्नपणे पूर्ण करतात. इतकंच नव्हे तर या राशींच्या जीवनात कधीच पैशांची कमतरता भासत नाही. तसेच करिअरमध्ये चांगली प्रगती होते. मेष राशीच्या लोकांना नोकरीपेक्षा व्यवसाय करण्याची इच्छा जास्त असते. हे लोक काहीही करतात, त्यांना व्यवसायातच यश मिळतं. या राशीच्या लोकांचा स्वभाव थोडा आक्रमक असतो, त्यामुळे हे लोक व्यवसायात जोखमीचे निर्णय घेण्यास मागेपुढे पाहत नाही. त्यांच्या स्वभावामुळे मेष राशीचे लोक अनेक मोठे निर्णय घेतात आणि यशाची शिडी चढत राहतात. या राशीचे लोक कोणत्याही क्षेत्रात लक्ष केंद्रित करून यश मिळवतात. आज भाग्य 66% तुमच्या बाजूने असेल. श्री शिव चालीसाचे पठण करा. त्यानंतर मिथुन राशी. या राशीच्या लोकांवर गणेशाची विशेष कृपा असते. श्री गणेशाच्या कृपेने या राशीच्या लोकांच्या मेहनतीला यश मिळते. मिथुन राशीचे लोक बुद्धिमान असण्यासोबतच अनेक कलांमध्येही पारंगत असतात. या राशीचे बहुतेक लोक शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवतात. बुद्धिमत्तेच्या बाबतीत ते इतरांपेक्षा पुढे राहतात. मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना श्री गणेशाची आराधना करण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रज्ञ देतात. मिथुन रास ही दुसरी रास भगवान गणेशाला प्रिय आहेत. या राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास भगवान गणपती यांची मदत करतात. या राशीचे लोक फार बुद्धिवान असतात. तसेच येणाऱ्या संकटांचा सामना कसा करायचा हे त्यांना माहीत असतं. समाजात यांचा मान सन्मान वाढतो. गणेशाच्या कृपेने यांची बिघडलेली कामे ठीक होतात. या दरम्यान तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच धार्मिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल. कामानिमित्त तुम्हाला परदेशी जाण्याची संधी देखील मिळू शकते. उत्पन्नाचे अनेक नवीन मार्ग खुले झाल्यामुळे तुम्ही निश्चित राहाल. या काळात तुम्हाला तुमच्या मित्रांची चांगली साथ मिळेल, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहाल. बँकिंग क्षेत्राशी संबंधित नोकरदार वर्गासाठी दिवस चांगला असेल. नोकरदारांना नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या व्यवसायात नवीन ग्राहक जोडण्यासाठी तुम्ही डिजिटल जाहिरातींची मदत घ्याल. कामात तुमची कार्यक्षमता तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील असलेल्यांना चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. आज काही कामामुळे तुम्हाला इतका थकवा जाणवेल की तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल. त्यानंतर मकर राशी. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांवर गणेशजींची विशेष कृपा असते. ते कोणतेही काम कौशल्याने करतात. श्री गणेशाच्या कृपेमुळे या राशीचे लोक बुद्धिमान मानले जातात. तसेच या राशीचे लोक
त्यांच्या क्षेत्रात खूप हुशार असतात. याशिवाय या राशीचे लोक इतरांच्या मदतीसाठी नेहमी पुढे असतात. साधारणपणे या राशीचे लोक स्वभावाने उदार असतात. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांवर सतत भगवान गणेशाची कृपादृष्टी असते. या राशीच्या लोकांना बाप्पा आर्थिक संकटांपासून दूर ठेवतो. तसेच या राशीच्या लोकांना प्रत्येक कार्यात चांगलं यश मिळतं. रखडलेली कामे पूर्ण होतात. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगलं यश मिळेल. परीक्षेत तुम्हाला चांगले गुण मिळतील. शिक्षणात यश संपादन करण्यासाठी आणि चांगल्या करिअरसाठी श्री गणेशाची पूजा करावी. याशिवाय चतुर्थीला उपवास ठेवल्यास इच्छित फलप्राप्ती होईल. आळस सोडा. आज तुम्ही घरातील महत्त्वाची कामे पूर्ण कराल. तुम्हाला आळस सोडावा लागेल. भविष्यात अनेक समस्या उद्भवतील. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. व्यवसायात कमी रस दाखवल्यामुळे उत्पन्नावर समाधानी राहावे लागेल. नोकरी करणाऱ्यांनी स्वभावावर ताबा ठेवावा. तुमची बढती थांबू शकते. आज भाग्य 69% तुमच्या बाजूने असेल. बजरंग बाप्पाचा पाठ करा. या राशीचे लोक अत्यंत मेहनती, ध्येयवादी आणि झुंजार वृत्तीचे असतात. एखादं काम हाती घेतलं तर ते पूर्ण झाल्याशिवाय ते शांत बसत नाही. या राशीच्या लोकांचं मन नोकरीत लागत नाही. त्यांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यात जास्त रस असतो. मकर राशीचे लोक जास्त काळ कोणाच्या हाताखाली काम करू शकत नाहीत. या लोकांना त्यांचं काम करणं सर्वात जास्त आवडतं आणि त्यांना त्यात जास्तीत जास्त यश मिळतं. श्री स्वामी समर्थ. चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.